आणि एक महत्त्वपूर्ण बातमी, नालासोपाऱ्यात 41 मजली इमारतींवर महापालिकेची मोठी तोडक कारवाई सुरू झाली आहे। डंपिंग आणि मल निस्सरणच्या जागेवर अनधिकृत 41 इमारती उभारल्या होत्या। हायकोर्टाच्या आदेशाने ही कारवाई सुरू झाली असून 1200च्या वर कुटुंब बेघर होत आहेत। या कारवाईत प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला असून पोलिसांनी पूर्ण परिसरात मनाई आदेशही लागू केला आहे। सर काय सांगणार एकंदरीत कसं कारवाईचं स्वरूप आहे? वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील नालासोपारा पूर्वेमधील वसंत नगरीमध्ये ज्या ठिकाणी सर्वे नंबर 22 ते 34 आणि सर्वे नंबर 83 या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। 41 इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत। हे पूर्वीचंच काळातलं काम आहे। माननीय न्यायालयानं या इमारती जमीनदोस्त करण्याबाबत किंवा निष्कासित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। त्या आदेशाला अनुसरून या ठिकाणी आजपासून ही कारवाई या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। तर याचे किती एकूण टप्पे आहेत, किती स्टाफ आहे, यंत्रणा काय काय राबवत आहे? त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या इमारती धोकादायक आहेत, अति धोकादायक आहेत, त्यांच्यावरती कारवाई आजपासून सुरुवात केलेली आहे। ते झाल्यानंतर आम्ही सातत्य ठेवून विनाखंड उर्वरित इमारतीसुद्धा या ठिकाणी निष्कासित करणार आहोत। ही कारवाई करताना महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी, सर्व प्रभाग समितींचे सर्व सहाय्यक आयुक्त, त्यांचा स्टाफ, माझे या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त, परिमंडलचे उपायुक्त आणि MSFचे लोक, अशी सगळी यंत्रणा तर आहेच, पण त्याचबरोबर पोलीस विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा मदत या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली आहे। अंदाजे 300 पोलीस आहेत, SRPची टीम आहे, ती या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित आहे। या सर्व उपस्थितीमध्ये काळजी घेऊन आम्ही ही मोहीम आता राबवत आहोत। सर, ह्या टोटल भूखंड किती आहे आणि याच्यामध्ये अंदाजे किती कुटुंब राहत होते आणि या कुटुंबाची काय पर्याय व्यवस्था केलेली आहे? या ठिकाणी हा 30 एकराचा भूखंड आहे। त्यातल्या काही भागामध्ये या 41 इमारती उभारलेल्या आहेत आणि अंदाजे 500 ते 600 या ठिकाणी कुटुंब राहत होती। बऱ्यापैकी कुटुंब या ठिकाणी महापालिकेला सहकार्य करत त्यांनी त्यांच्या सदनिका खाली केलेल्या आहेत। उर्वरित कुटुंब आहेत, ती सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत, आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्याच्यामुळं या ठिकाणी त्या सदनिका खाली जशी होतील त्या पद्धतीने आपण त्या इमारतीचा तोडायला घेतोय। ही कारवाई किती दिवस चालत राहील? कारवाई ही बऱ्यापैकी, कारण 41 इमारती तोडायचं काम म्हटल्यानंतर मोठं काम आहे। बहुतांश इमारती ह्या G+4 अशा धाटणीच्या आहेत, त्याच्यामुळे बरेच दिवस काम चालेल असा अंदाज आहे, कारण काम मोठं आहे। महान्यूजकरिता गोवर्धन बिहाडे, वसई, पालघर। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।